जागतिक साक्षरता दिवसाचे औचित्य साधून लिटिल स्टार प्री प्रायमरी पब्लिक स्कूल नांदेडने काढली साक्षरता रॅली। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 29 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून लिटिल स्टार प्री प्रायमरी पब्लिक स्कूल गणेश नगर नांदेड या शाळेने साक्षरता रॅलीचं आयोजन केलं होतं। प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKGच्या बाळगोपाळांनी हातामध्ये वेगवेगळे स्लोगन घेऊन रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। वाचाल तर वाचाल, आधी विद्यालय मग कन्यादान, बेटी बचाओ बेटी पढाओ, अक्षर आले संकट गेले अशा घोषणांनी चिमुकल्यांनी शाळेचा संपूर्ण परिसर रॅलीमधून दुमदुमून सोडला। रॅलीमध्ये चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर तेज निखरत होते। मोठ्या उत्साहात चिमुकले विद्यार्थी घोषणाबाजी करत होते। शाळेचा गणवेश, रंगीबेरंगी पोशाखामधली ही मुलं अधिकच सुंदर दिसत होती। लिटिल स्टार पब्लिक स्कूल शाळेमध्ये पूर्वीपासूनच कृतिशील कार्यक्रम राबवत असल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या प्राचार्या सुनंदा एडके यांचे आभार व्यक्त केले। विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत हे प्रत्येक पालकांना अपेक्षित असतं। हे संस्कार लिटिल स्टार पब्लिक स्कूल या शाळेमधून विद्यार्थ्यांना मिळत आहेत। साक्षरता दिवस रॅलीमध्ये शाळेच्या प्राचार्य सौभाग्यवती सुनंदा एडके, सौभाग्यवती पौर्णिमा वंदने, सौभाग्यवती श्रुती नरवाडे, निलोफर मिस, वैशाली खानापुरे, सौ आम्रपाली नरवाडे, कोमल आढाव आदींनी परिश्रम घेतले। यावेळी नेतानगरी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी शुभम पांचाळ यांना शाळेच्या प्राचार्य सौ सुनंदा एडके यांनी आपली प्रतिक्रिया दिली। पहा सविस्तर वृत्त। सुरुवात करू का? नमस्कार, मी सुनंदा मिस, लिटिल स्टार पब्लिक स्कूलची प्रिन्सिपल आहे आणि आपण दरवर्षी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो कारण मुलांना शिक्षणासोबत हे पण फार महत्त्वाचं असतं। आणि दुसरी गोष्ट आपण दरवेळेस म्हणजे मुलींवर जास्त भर दिलेला आहे। बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे जागतिक कन्या दिन आणि त्यासोबतच आपण साक्षरता दिन आपण ह्यानुसार आपण सामाजिक प्रबोधन म्हणून एक सामाजिक आपल्या एरियामध्ये रॅली काढतो दरवर्षी। याच्यातून एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो। तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षणासोबत ह्या सोशल ॲक्टिव्हिटीज आपण चांगले प्रसार करतो। काय सांगशाल बाकी शाळेत? माझं म्हणणं एवढंच आहे की सर्वात महत्त्वाचं तर शिक्षण आहे, कारण शिक्षणाशिवाय आजकाल पर्यायच नाही। आणि दुसरी गोष्ट आज आपण पाहतोय की बाहेर मुलींची संख्या खूपच कमी होत आहे। तर मी प्रथम मुलींसाठी प्राधान्य देईल की मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्यावं पालकांनी आणि त्यांचं एक चांगलं संगोपन होऊन त्यांना पुढे शिकून स्वतःच्या पायावर सेल्फ डिपेंड राहणं फार महत्त्वाचं आहे। कारण आजकाल आपण पाहतो आजूबाजूला वातावरण कसं झालेलं आहे। तर मी नेहमीच ह्या गोष्टी करत असते की मुलींमध्ये कुठलं एक चांगला सेल्फ कॉन्फिडन्स यावं, त्यामुळे नेहमी स्टेज करेजच्या वेगवेगळे प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांना मी समोर घेते। आणि मी आता इथून पुढे आणखीन एक चांगला हेतू ठेवणार आहे की प्री प्रायमरीपासूनच मुलांना कराटेचं पण प्रशिक्षण असावं, कारण आपण पाहतोय की मुलं खूप लहान असतात, निरागस असतात। आम्ही एक छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजद्वारे त्या मुलांमध्ये वाईट चांगल्या गोष्टी ते सांगतच असतो, गुड टच बॅड टच, कारण ह्या मुलांना माहिती नसतात। तर ते सुद्धा आपल्याला आपण त्यातूनही मुलांपर्यंत ते पोहोचवतो। आणि शिक्षण तर वाघिणीचं दूधच आहे की आपल्याला सांगितलेलंच आहे बाबासाहेबांनी की शिक्षण असेल तरच आपण व्यवस्थितपणे आपलं कुटुंब सांभाळू शकतो। आणि घरात स्त्री सुशिक्षित असेल तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होईल, सोबत आपला समाज सुधरेल आणि सोबतच आपला देश सुधरेल। तर मी एवढंच सांगू इच्छिते इतर शाळांना सुद्धा, स्कूल कुठली असो, छोटी असो मोठी असो, संस्कार प्री स्कूललाच घडतात। आणि खरंच शाळेमधूनच या गोष्टींना तुम्ही शिक्षण म्हणू नका, मुलं शिकतच राहतात, पण इथून तुम्हाला संस्कार महत्त्वाचे आहेत। संस्कार सोबत स्टेज करेज महत्त्वाचे आणि नंतर तो पुढील भाग शिक्षणाचा आहे।